आजच्या उत्सवमूर्ती श्रीमती आशाताई भोसले, आदरणीय हृदयनाथजी, मंचस्थ उपस्थित सगळेच मान्यवर आणि सभागृहात उपस्थित असलेलेही सगळे मान्यवर, या कार्यक्रमात यायचं तर मी मागेच कबूल केलं जेव्हा माझ्याकडे निमंत्रण आलं. कारण मंगेशकर परिवाराविषयी माझ्या मनात एक आदराची भावना पहिलेपासून आहे, त्यांची भेट होण्यापूर्वीपासून आहे. हो हां, सगळे सगळे आदिनाथपासून सगळे. पण इथे काय बोलावा हा प्रश्नच म्हणजे अजूनही आहे माझ्या मनात. कारण संगीत हा विषय काही माझा अभ्यासाचा विषय नाही आहे, प्रावीण्याचा तर मुळीच नाही आहे. संघात आम्ही गाणी गातो, पण ती गाणी गातो असंच असतं. परंतु एक गोष्ट आहे की लहानपणापासून, आणि मीच नाही, महाराष्ट्रातले आपण सगळे गाणी ऐकत असतो आणि थोडेफार सगळ्यांचेच कान तयार होतात. त्याच्यामुळे ताण नाही घेता आली तरी कानामध्ये एक ते सारखं संगीत गुंजत असल्यामुळे आवडीनिवडी बरोबर नेमक्या बनायला लागतात. आणि असे जे संगीताचे संस्कार झाले, त्यात संगीताबरोबर भक्तीचा, देशभक्तीचाही संस्कार देणारं हे मंगेशकरांचं संगीत आहे, सगळ्यांचंच. त्याच्यामुळे असं वाटतं कधी कधी, म्हणजे पंडितजींनी ती गोष्ट सांगितली, आशाताईंनी ती गोष्ट सांगितली, गाण्यातनं तो कलाकार आपल्यासमोर उलगडतो, त्याचा जो अनुभव असतो तो येतो. आणि तो त्याचा जसा अनुभव असेल तसा येईल. पण जाणून बुजून असेल किंवा नकळत असेल ते माहीत नाही, ते त्यांनाच माहिती आहे. लोकांसमोर आपलं गाणं जातं, आपला स्वतःचा अनुभव घेऊन जातं, त्याचा परिणाम त्यांच्या मनावर होतो. आणि त्याच्यामुळे ते लोकांसमोर कशा स्वरूपात जावं, म्हणजे तो परिणाम हा त्यांच्या मनुष्यत्वाला, त्यांच्या राष्ट्रीयत्वाला, त्यांच्या व्यक्तित्वाला अनुकूल असा असेल, असं संगीत हे आशाताईंनी, दीदींनी हे आपल्याला दिलेलं आहे, हृदयनाथांनी दिलेलं आहे. ही सगळीच गाणी तिकडून जी आलेली आहेत त्याच्या बाबतीत मला एक हे जाणवतं, गायकाची प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते, गायकाचा मनोधर्म असतो, तसं गाण्याचं प्रगटीकरण होतं. परंतु त्या संगीताचं शेवटी प्रयोजन काय, केवळ मनोरंजन नाही आहे. स्वांत सुखाय बहुजन हिताय असं ते गाणं असतं. तर त्याचा परिणाम होतो आणि तो परिणाम चांगला व्हायला पाहिजे, हिताच्या दृष्टीने हितकारी असायला पाहिजे. याचं भान ज्यांच्या संगीतातून येतं तीही संगीतकार मंडळी आहेत, गायक मंडळी आहेत. बाबूजींचंही असंच मी म्हणतो. शैली वेगवेगळी असते. म्हणजे त्या पुस्तकात मीही काही म्हटलेलं आहे, माझे खूप, माझा अधिकार नाही असं बोलायचा, पण मला खूपच खोदून खोदून विचारलं तेव्हा मी मनातली गोष्ट सांगितली त्यांना, की प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन वाटा असतात. धर्माचे दोन मार्ग आहेत. धर्म म्हणजे पूजाबीजा नाही, धर्म म्हणजे समाजाला जोडून ठेवणारा, चांगला ठेवणारा, उन्नत करणारा जो जे अनुशासन असतं त्याला धर्म म्हणतात. तो धर्म दोन मार्गाने जातो, प्रवृत्तीपर, निवृत्तीपर. एक असतं की नकोच हे जग, काही नको, काही नको, काही नको, काही नको, मला फक्त सत्य पाहिजे. आणि दुसरा मार्ग असतो की सत्यशोध, हा सगळ्यातच सत्यशोध, सत्य सगळीकडेच आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे आहे पहा, हेही पहा, तेही पहा, तेही पहा, तेही पहा, आणि त्या सगळ्यात एक काय दिसतं ते समजा.
तसं दिदींचं गाणं आणि आशाताईंचं गाणं मला असं वाटतं, पण मी तज्ज्ञबिज्ञ नाही आहे, पण मला जे वाटतं ते मी सांगतो की निवृत्तीच्या अंगाने माणसाला घेऊन जाणार सुरातून आणि प्रवृत्तीच्या अंगाने त्याच ठिकाणी माणसाला आणणार, असे दोन प्रकार आहेत. आशाताईंचा हा दुसरा. आणि त्याच्यामुळे ही सगळी गाणी ऐकून संस्कार घेतले, नुसतं मनोरंजन नाही घेतलं, नुसते सूर कानात येत असं नाही आहे, तर नकळत त्यातून जी येते एक वृत्ती ती आपल्या स्वभावाचं अंग बनते. जो गाणी मनापासून ऐकतो त्याचं असं होतं, उडत उडत ऐकलं आणि वावा म्हणून सोडून दिलं. असे पुष्कळ लोक गाणी ऐकतात, पण ते काही खरं ऐकणं नव्हे. ऐकणं, दाद देणं ह्याच्या पलीकडे जाऊन ते ऐकणं, मनात उतरणं, असे पुष्कळ रसिक असतात. तर गाण्यांनी सुद्धा जीवन घडतं. असं जीवन घडवणारं गाणं हे मिळालेलं आहे. म्हणजे मी जे म्हणालो की भेटण्यापूर्वीपासून मला तो आदर वाटतो, तो आदर कशामुळे? याच्यामुळे वाटतो. स्वतःचा अनुभव येतोच, पण सावरकरांनी एखादी कविता केली, ती म्हणताना त्यांचा मनोधर्म आपल्यापर्यंत पोचवायचा हे आव्हान असतं. परवशता पाशदेव आता गाऊन दाखवलं, ती भावना पोचवायची. हे सुद्धा ज्यांना करता येतं ते खरोखर संगीताचे जादूगार आहेत. आणि जादू त्यात काही नाही, संगीत हे तर आपण नाद ब्रह्म असं त्याला म्हणतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळे सृष्टीची सगळी एलिमेंट्स त्याच्यात आहेत. आपल्या डागर साहेबांचं एकदा ऐकलं मी, भाषण ऐकलं. गायक असं म्हणतात की बोलायला उभं राहिलं की कोरड पडते, पण ते फार चांगले बोलतात सगळे. आता एक उदाहरण झालेलंच आहे आपल्यासमोर. तर त्यांचंही भाषण होतं, त्याच्यात त्यांनी म्हटलं की ही स्वरांची साधना साधी गोष्ट नाही आहे. मनुष्य हा षड्जापासून सुरू करतो आणि एक एक सूर साधतो, तेव्हा तो आपल्या आध्यात्मिक उन्नतीची एक एक पायरी चढत असतो आणि निषादापर्यंत तो पोचतो, तेव्हा तो मुक्तीच्या दरवाजापाशी येऊन उभा राहतो. तर आता हे सगळे साधना करणारे तपस्वी लोक, त्यांचा हा अनुभव आहे तो येतो. या दृष्टीने कळत म्हणजे आता इतकं बोलणार नसतील, पण नादब्रह्म त्याच्यात बुडून जाणं, एक एक स्वर. म्हणजे त्या दिवशी यांचा षड्ज असा लागला होता असं म्हणतात. ते पहिल्यांदा कळतच नाही. षड्ज लागणं म्हणजे कोणती मोठं गोष्ट आहे. आता आशाताईने ते सा असं म्हटलं, सा मी म्हणतो, पण त्यांचं म्हणणं आणि माझं म्हणणं किती, ते ज्याला समजतं त्याला या गोष्टी अनुभवाला येतात. आणि असा पुष्कळांना अनुभव मी हे फक्त मलाच कळतं असं नाही, खूप लोक असे आहेत. त्यांना जर विचारलं तर त्यांच्या तोंडून हे गाण्याचं असं ॲप्रिसिएशन हे कळतं. आणि ते त्यांच्या तोंडून न ऐकतासुद्धा आपल्या अनुभवाची गोष्ट ही कळते. असं गाणं सतत आशाताईंनी आपल्याला दिलेलं आहे, हृदयनाथाच्या संगीतातून आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपलं जीवनसुद्धा समृद्ध झालेलं आहे. त्याची आपल्याला जाणीव आहे की नाही माहीत नाही, पण कळत न कळत या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनक्रमातून सतत सकारात्मक राहून पुढे वाटचाल करण्याकरता आधारभूत अशा होत असतात. म्हणून संगीताची परंपरा महत्त्वाची असते. ती आपल्या देशातली परंपरा, तिचे काही विशेष गुण आहेत, ते आपल्याला साथ करतात. कुठल्याही क्रायसिसमधून कसं बाहेर पडावं ह्याच्याकरता जो स्वभाव आवश्यक असतो, जी सकारात्मकता आवश्यकता असते, ती त्याच्यातनं मिळते. अशा त्याची पुष्कळ गोष्टी आहेत महत्त्वाच्या. तर या सगळ्या गोष्टींमधून आणि असं संगीत आपल्याला मिळालेलं आहे आणि ते मिळत राहावं अशी स्वाभाविक सगळ्यांची इच्छा आहे. म्हणजे ज्यांना इतकं नाही कळत त्यांनासुद्धा मनोरंजनाकरता ते मिळतं, कारण त्या मनोरंजनातसुद्धा काही विशेषच आनंद असा त्यांना जाणवतो. तर ते सतत मिळत राहिलं पाहिजे अशी आवश्यकता आहे. आणि म्हणून ती
कळी उमलू देऊ नका वगैरे जे सांगितलं ते तितकंच आपल्याकरताही आहे, सगळ्यांकरता. कारण तुमचं गाणं हे एक वेळ तुमचं गाणं नाही आहे. तुमचं गाणं हे देशभरात पसरलेल्या सगळ्या रसिकांचं गाणं आहे आणि सामान्य माणसाचं सुद्धा ते गाणं झालेलं आहे. ही गोष्ट झालेली आहे आता. ही आपण फिरतो सगळेच, लोकांना ऐकतो, लोकांना गाण्यांबद्दल बोलताना ऐकतो, तेव्हा आपल्याला हे माहिती आहे की उद्या इतिहास लिहिला गेला की 19व्या 20व्या 21व्या शतकातला भारत कसा होता, त्यातील सामान्य माणसं कशी होती, तर ज्या ज्या गोष्टी लिहाव्या लागतील त्याच्यात त्यांनी ऐकलेलं संगीत आणि अर्थात त्याच्यात मंगेशकर कुटुंबाचं हे मोठं योगदान हे नक्की असेल. त्याच्याशिवाय ते पूर्ण होणार नाही. मी 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 मध्ये बोलू का? हो हो. तर म्हणजे फार धैर्य करते. म्हणजे तुम्ही एवढं- गाता हां. आणि तुम्ही खूप छान चाली करता. आता मला बाळासाहेबांनी सांगितलं. मला माहीत नव्हतं. काय हे करतो आम्ही, पण आम्हाला असं वाटतं की ते तलाट रलारी जन म्हणे काव्य करणारी अशा चालीच असते. तुमची ती तपस्या आहे, जो अभ्यास आहे आणि त्यातनं जे सामर्थ्य आहे त्याच्याशी काही त्याची आम्ही तुलना करत नाही. काही त्यात ते धाडस आम्ही कधीच करणार नाही. कारण किती पुढे जायचं एवढा ईशकृपेने व्यवहार तेवढा कळतो आम्हाला. पण हे असं अहेतुक एक उपकाराचं हे ओझं आपल्यावर आहे. मी अहेतुकच आहे. स्वांत सुखाय झालं पण ते बहुजन हिताय झालं आणि त्याला कारण त्यांनाही मिळालेले संस्कार आहेत, ही परंपरा आहे. तर त्या उपकाराच्या पोटी आपण सगळी ही शुभेच्छा बाळगून आहोतच आणि ती व्यक्तही करतो की हे गाणं आम्हाला सतत ऐकायला मिळालं पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्ही सतत असलं पाहिजे आणि गात असलं पाहिजे. कोणत्याही कारणाने ते गाणं बंद पडू नये. कारण ते आहे ना अभिषेकींचं जीवन गाणं. हां, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, ते गाणं हे सगळ्यांची साथ करतं. असं गाणं दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून किती वेळा धन्यवाद म्हणावे आणि कसे म्हणावेत हे फार कठीण आहे. कदाचित आपल्या ज्या संचालिका आहेत त्यात उत्तम संचालन करतात, त्या मांडू शकतील कसं करायचं ते. परंतु भाव पोचला आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे इथेच थांबतो. अनेक शुभकामना आणि पुढेही असंच हे गाणं चालू राहावं अशी एक अपेक्षा, दोन गोष्टी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.